नमस्कार मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान बातम्या याचा विषय आहे. संगणकीय मॉडेलने जलद चार्जिंगमध्ये बॅटरी बिघाड उघड केला. हे मॉडेल जलद चार्जिंग दरम्यान लिथियम प्लेटिंग कसे सुरू होते हे उघड करते, ज्यामुळे अनेक उपकरणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरक्षित, दीर्घकाळ टिकणाऱ्या लिथियम आयन बॅटरी मिळू शकतात. फोन आणि लॅपटॉपपासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत सर्वत्र जलद चार्ज होणाऱ्या लिथियम आयन बॅटरी वापरल्या जातात. परंतु त्या जास्त गरम होणे आणि आग लागणे यासारख्या जोखमींसाठी देखील ओळखल्या जातात. विस्कॉन्सिन मॅडिसन विद्यापीठातील संशोधकांनी एक नवीन संगणकीय मॉडेल विकसित केले आहे, जे या बॅटरी निकामी होण्याच्या प्रमुख कारणांपैकी एकाबद्दल नवीन अंतर्दृष्टी देते. हे मॉडेल लिथियम प्लेटिंग कसे होते हे स्पष्ट करते. एक प्रक्रिया जिथे जलद चार्जिंग दरम्यान बॅटरीच्या एनोडवर धातूचा लिथियम तयार होतो, ज्यामुळे जलद क्षय होतो किंवा आग देखील लागते. ही समज जलद चार्ज होणाऱ्या बॅटरी सुरक्षित आणि अधिक टिकाऊ बनविण्यात मदत करू शकते. जलद चार्ज होणाऱ्या लिथियम आयन बॅटरीमध्ये लिथियम प्लेटिंग मागील यंत्रणा अलीकडेपर्यंत अस्पष्ट होती. ग्रेफाइट एनोडवर या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी आता एक नवीन संगणकीय मॉडेल वापरण्यात आले आहे, जे आयन वाहतूक आणि इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियांमधील परस्पर संवादामुळे लिथियम प्लेटिंग कसे होते हे उघड करते. हे निष्कर्ष ऑपरेटिंग परिस्थिती, भौतिक गुणधर्म आणि लिथियम प्लेटिंगची सुरुवात यांच्यातील प्रमुख संबंधांवर प्रकाश टाकतात. या निकालांवर आधारित प्लेटिंग कमी करण्याच्या धोरणांचे मार्गदर्शन करण्यासाठी भौतिकशास्त्र आधारित आकृती विकसित करण्यात आली. हे साधन इतर संशोधकांना अतिरिक्त सिम्युलेशन न करता अंतर्दृष्टी लागू करण्यास अनुमती देते. या निकालांमुळे बॅटरी मटेरियल आणि बॅटरीचे आयुष्य वाढवण्याच्या उद्देशाने ऑप्टिमाइज केलेले चार्जिंग प्रोटोकॉल दोन्हीची रचना कळू शकते. एक महत्त्वाचा अनुप्रयोग म्हणजे चार्जिंग दरम्यान वर्तमान घनता समायोजित करणे, चार्जची स्थिती आणि मटेरियल वैशिष्ट्यांवर अवलंबून प्लेटिंग टाळण्यासाठी. पूर्वीचे संशोधन बहुतेकदा लिथियम प्लेटिंगच्या अत्यंत गंभीर प्रकरणांवर केंद्रित असले तरी हे मॉडेल एक व्यापक दृष्टिकोन देते, ज्यामुळे विविध परिस्थितींमध्ये तपास करणे शक्य होते. भविष्यातील कामात लिथियम प्लेटिंगमध्ये त्यांची भूमिका अधिक समजून घेण्यासाठी ताणासारखे यांत्रिक घटक समाविष्ट करण्यासाठी मॉडेलचा विस्तार केला जाईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला का? कृपया सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी चॅनलच्या सूचना मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबा आणि माझ्या चॅनलला शोधण्यासाठी कृपया @electronicstechnology50 लिहा. जय हिंद आणि वंदे मातरम.